दहिसर पश्चिम एमएचबी पुलिस स्टेशन की हद में वार्ड क्रमांक 1 की हद में आजाद नगर और साईं बाबा नगर की हद में एक संजय चौरसिया नाम युवक की हत्या कर दी गई। हत्यारे अभी भी फरार है, उन्हें बचाने का प्रयास किया जा रहा है, इस तरह के स्थानीय रहवासियों का आरोप है। और इसी को लेकर शिवसेना यूबीटी के पूर्व नगर सेविका तेजस्वी अभिषेक घोसालकर के नेतृत्व में एक महत्वपूर्ण बैठक की गई, जिसमें क्राइम कंट्रोल और ड्रग्स माफियाओं पर कार्रवाई को लेकर पुलिस की कार्रवाई पर संदेह व्यक्त करते हुए तमाम स्थानीय नागरिकों ने अपने सवाल उठाए। नागरिकों ने पुलिस से सवाल पूछा कि किस तरह का बर्ताव एमएचबी पुलिस आम नागरिक के साथ करती है। इसके अलावा विनोद घोसालकर जी ने इस पर तुरंत कार्रवाई परवरिश ही गलत देंगे तो ऐसे ही बड़ा होगा, फिर झगड़ा होगा तो वो लोग पहले आएंगे, पाव पड़ेंगे, ये पड़ेंगे, वो पड़ेंगे। अभी इसमें से भी 4 लोग हैं, वो 4 में से 2 लोग हैं जिसने मुझे चाकू मारा था, मैं अभी भी दिखा सकता हूँ। वो टाइम पे बाबले साहब भी थे, प्रदीप बोरकर, इनके बोलने पे मैंने वो दोनों को छुड़ाया था, केस आगे नहीं लिया था। उनकी माँ और 2-3 लेडीज लोग आम्ही सर्व बायका हेच त्यांच्या आई वडिलांना समजावण्यासाठी गेलो की आज तुमच्या मुलांनी क्राईम केलाय, तुम्ही त्यांना बढ़ावा नका देऊ। तुम्ही प्रत्येक वेळेस मारझोड करणार, कुणाचा जीव घेणार, परत 6 महिन्यांनी जाणार आणि तुम्ही सोडून आणणार, परत ते लोक तेच करणार, म्हणजे आई वडिलांचाच बडावा आहे। आज समजावण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना गेलेलो होतो। भावाने आमचा सगळ्यांचा व्हिडिओ बनवला, व्हिडिओ काढत काढत तो त्याच्या घरापर्यंत आला। आम्ही असं जाणून बुजून त्याला नव्हतं मारायला गेलो की त्याच्या आई वडिलांना भेटू आम्ही, की असं तुम्ही बडावा देताय, तुम्ही कशाला त्याला बडावा देताय, जरा जेलमध्ये सोडू द्या ना, त्यांना जरा कळू द्या की त्यांची चुकी आहे, परत ते क्राईम करायला नको। प्रत्येक वेळेस ते येणार असं निर्जीव व्यक्तींना असं मारझोड करणार का म्हणून, कशासाठी, आणि आम्ही त्यांचा अन्याय का म्हणून सहन करायचा? ते असं कोण लागतात की ते मारतील आणि आम्ही ते मरतच राहायचं? आज एक जीव गेला, यापुढे सुद्धा 2 जीवांना असं हाफ मर्डर झालेला आहे, मग प्रत्येक वेळेस ते येणार आणि आमच्या जीवांचा बायकांना काही बोलायचा अधिकारच नाहीये का? सांगा मॅडम, तुम्ही बायकांना बोलायचा अधिकारच नाही का? पद्धत असते ना मॅडम बोलण्याची, मी असं नाही म्हणत की त्यांना दोषी ठरवते, कारण ते आमच्यासाठीच आज आलेले आहेत, पण त्या दिवशी सुद्धा त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती, माझं एवढंच म्हणणं आहे। आणि सगळ्यांसमोर तो मुलगा मला धमकी देतोय, एवढं सगळ्या बायका होतात, आम्ही सगळ्या बायकांना पण तो बोलायला आहे, पण त्याने नाव लिहून नेलं, काही सुद्धा असं आम्ही चुकीचं केलेलं नाही किंवा काही केस वगैरे झाली नाही, मग त्यांना अधिकार काय? सर्व जबाबदारी जा रही है क्योंकि किसी को किसी का ख्याल नहीं है, क्योंकि उनको पता है पुलिस कुछ करने वाली है नहीं, इसके लिए सीधा सीधा करो, क्या करेंगे, में छोड़ देंगे, सबको ऐसा ही है। ये मेरी जैसी इधर खड़ी बैठी है 2 बच्चे को लेके, उसको तो न्याय दो, मुझे नहीं दोगे तो, बराबर है की नहीं? खूप वाढलेला आहे। गणपत पाटील नगर, साईबाबा नगर आणि आझाद नगर हे दोन्ही, हे सगळे माझं घर आहे आणि ह्यांच्यासाठी मी लढणार, आणि काही झालं तरी तिला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत। कारण 4 मुलं जे आहेत त्यांना तुम्ही काही करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, काय नशा असू दे किंवा काही असू दे, त्यांनी गुन्हा केलेला आहे, ते आम्ही सगळे मान्य करतोय की गुन्हा त्यांनी केलाय की नाही, का फक्त नशा केलाय म्हणून सोडायचंय? एक कांदरपाड्याच्या स्मशानभूमीच्या इथे चौकी पाहिजे, जेणेकरून हा प्रमाण, आता इथे गाड्या पार्किंग आहे, तुम्हाला मी काल पण बोललेली साहेब की गाड्या पार्किंग आहेत, तिथे पण आतमध्ये बसून नशा करतात, जिथे पुण्याला झालेली आहे गाड्यामध्ये अश्लील प्रकार, तसं इथे आयसी कॉलनीमध्ये व्हायला नाही पाहिजे, 1 नंबर वॉर्ड मध्ये व्हायला नाही पाहिजे, कारण पहिल्यापासून हा 1 नंबर वॉर्ड 1 नंबर मध्ये आहे, तसंच आम्हाला पाहिजे। आणि ह्या मुलांनी 1 नाही 2 नाही 6 गुन्हे केलेले आहेत, आणि ते तुम्ही पण आम्हाला सांगितलेले हे 6 गुन्हे केले। जेव्हा त्याला मारलं तेव्हा त्याच्या घरातली फॅमिली, आझाद नगरची माणसं माझ्याबरोबर येऊन तुमच्याबरोबर आपण मीटिंग केली होती, दुसऱ्या दिवशी त्या मुलाचं निधन झालं, हे चुकीचं आहे। आणि प्रत्येक ठिकाणी आपण सांगितलेले आहे चौकी पाहिजे, आणि आपल्या तुम्हाला गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, त्याचं तुम्ही खरंच लक्ष द्या, नाहीतर आम्ही सगळेजण तुमच्या इथे येऊन मोर्चा काढू, कारण आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही उपोषणाला पण बसू, कारण हे सगळी जनता माझ्या बरोबर आहे आणि मी त्यांच्या बरोबर आहे, कारण हे असं प्रकार पुन्हा घडता कामा नये। कारण इथे
लहान मुलाला पण फेकलं जातं. एका लहान मुलाचा पण हात फ्रॅक्चर झालेला. महिलांना कुठेही टच केली, कधीही एकदा पण मला त्यांचं असं हे झालं नाहीये की इथे मारामारी झालेली आहे की एखाद्या मुलांनी काहीतरी मुलीची छेड काढलेली आहे, असा हा कधीच प्रकार आझादनगर मध्ये झालेला नाहीये. तर आझादनगर जसं आहे क्लीन, तसंच हा आझादनगर पुढेही क्लीन झालं पाहिजे. आणि साईबाबा नगर आणि म्हाडा कॉलनी हा एरिया पूर्ण खूप चांगला आहे. फक्त 1-2 मुलांमुळे हा एरिया खराब होईल. असं काहीतरी तुम्ही ठोस असं हे करा. आणि त्या दिवशी काहीतरी महिला माझ्या साईबाबा नगर मध्ये गेल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी थोडंसं त्यांच्यावर मिसबिहेव केलं. तर त्याबद्दल पण तुम्ही बोला की काय झालं आहे एक्झॅक्टली. कारण त्यांनी मला सांगितलेलं की त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढले होते, हे चुकीचं आहे. तर मी तुम्हाला कालही विचारलं व्हिडिओ काढले होते, तर तुम्ही बोलात तर ते रेकॉर्डसाठी आहे, कुठेही ते व्हायरल केले जाणार नाही. ते रेकॉर्डसाठी होतं की कोण किती काय बोलतंय, ती लोक काय बोलतायत किंवा तुम्ही काय बोलताय किंवा कोणी तुमच्यावरती हात उचलला तर त्यासाठी तो व्हिडिओ होता असं साहेबांनी मला सांगितलं. बाबा उधर तुम्हें नो पार्किंग करो, इन लोग को मत खड़ा करो. तो इधर से लोग जाते हैं, यहाँ के लोग जाते हैं उधर काम करने के, बिल्डिंग में घर में लोगों के औरतें जाती है. तो ये सब मतलब मेरे ख्याल से ये बराबर नहीं हो रहा है. आप वीडियो निकालते हैं, बात बराबर है, लेकिन वो जब भी वो मैडम आई थी, क्या प्रसंग क्या और आपकी भाषा क्या, उसको देखेगा तू मराठी है, तू लीडिंग करते हैं क्या, ये करते हैं क्या, ये सब मेरे ख्याल से लगता है कि ये दहशत पुलिस स्टेशन, ये जो आपने एमएचबी पुलिस स्टेशन के लोग, ये आपने मुंबई पुलिस में है क्या और कहाँ है, यूपी पुलिस में है क्या, बिहार पुलिस में है. ये मुंबई पुलिस एक स्कॉटलैंड यार्ड के उसका मान है और आज भी हम लोग मान देते हैं. हम भी देखा है 92 का दंगल देखा है. इधर मॅडमनी सांगितलं, सरांनी सांगितलं, आपण सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे दारू पिऊन येतात, गांजा पितात, तुमच्या एरियातले अजिबात लोकांना जे आहेत ते बाहेरचे येतात आणि आपल्या इकडे त्रास देतात. मी तर खरं या 3 महिन्याचा तुम्हाला लेखाजोखा सांगणार होतो, पण तुमच्या ज्या सर्व तुम्ही ज्या व्यथा मांडल्या त्यातून मला स्वतःला दुःख एवढं वाटत आहे की मी पोलीस ऑफिसर म्हणून तुम्हाला काय मदत करतोय. मी तुमचा भाव आहे, मी तुमचा वडील आहे, मी ह्या पोलिसांचा पालक आहे आणि तुम्ही ज्या ज्या तक्रारी केल्या या मला स्वतःला एवढ्या वाईट वाटल्या की आमचे पोलीस ऑफिसर तुम्हाला शिव्या देतात. मी आजपर्यंत कधी शिवी दिलेली नाही. आमचे सर्व ऑफिसर शिकलेले आहेत, क्रिमिनलला शिव्या देतात. साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, गांजावाले, मटकेवाले, दारूवाले यांना शिव्या देत असतील ते का आम्ही मनातून देत नाही, आमचा एक ते ड्युटीचा भाग आहे म्हणून त्यांना आम्ही व्यक्त करतो, चला पळून जावा इथून. आतापर्यंत गेल्या मी 3 महिन्यापासून इथल्या कमीत कमी प्रत्येकाला 1200 रुपयाच्या फाईनने 3 महिन्यामध्ये 77,000 रुपयाचा दंड केलेला आहे, तो कोर्टामध्ये. एवढे आपण दारू पिणाऱ्यावर कारवाई केलेली आहे, कोर्टामध्ये दंड केलाय आपण प्रत्येकावर, एक माणसाला 1200 रुपये असे जवळजवळ 3 महिन्यात. हा 3 महिन्याचा मी लेखाजोखा सांगतो. आपल्या हद्दीमध्ये एमएचबी पोलिसांचे बनवण्याचं खरं कारण असं होतं की 4 झोपडपट्टी आहेत, ज्यामध्ये गणपत पाटील नगर, शिवाजीनगर, बनसील नगर आणि शास्त्री नगर. आणि जो लिंक रोड झाला त्यानंतर हे पोल्युशन मी या ठिकाणी बीट तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. आणि कधीही माझ्याकडून बर्किंग 1900 मी ज्या 95 ला मी PSI झालोय, 1995 आजपर्यंत माझं रेकॉर्ड स्वतःच आहे, मी तारीफ करत नाही स्वतःची, की नो बर्किंग शब्द आहे माझा. मी 4-4 हजार गुन्हे दाखल केलेले आहेत एका वर्षात. ज्या पोलिसला गेलो तिथलं आमच्या गुन्ह्याचं प्रमाण, डिटेक्शनचं प्रमाण, प्रिव्हेन्शनचं प्रमाण आणि आरोपीला जेलमध्ये त्याला अटकवण्याचं प्रमाण, इथे खूप मोठे मोठे भाई लोक होते, येत होते, जात होते. अख्ख्या मुंबईमध्ये शूटआउट मी म्हणजे माझ्या टीमने ओपन केलेलं आहे. 98 साली एकमेकाला मारत होते गँगस्टर. इथे निलेश कोकम म्हाडामध्ये राहायला होता, किसन सोमा राठोड होता,
तो 30 वर्ष ज्यावेळेस पकडला त्याला 30 वर्ष शिक्षा भोगून तो सध्या बाहेर आलेला आहे आणि एकदम शांत वार्ड नंबर 1 में आज़ाद नगर और साई बाबा नगर और म्हाड़ा कॉलोनी में कॉमन एक मीटिंग रखा था। आपने सुना ही होगा कि संजय 84 है, उसका मर्डर हुआ यहाँ पे, उसी कारण ये मीटिंग रखा था। एक मैंने इमेज पुलिस स्टेशन मतलब सीपी को सबको लेटर लिखा था कि इसमें एक्शन नहीं होगा तो हम लोग मोर्चा निकालेंगे। उस हिसाब से मेरे पास कल इमेज पुलिस इंस्पेक्टर आए थे और उन्होंने बोला कि आप मोर्चा मत निकालो, हम लोग आते हैं, आप मीटिंग रखो, हम लोग जो उनके सवाल हो गए उनके हम लोग जवाब देंगे। तो मैंने बोला ठीक है चलेगा, हम लोग एक मीटिंग रखते हैं और थोड़ा माहौल गर्म है तो इसके लिए मैंने उनको बोला कि थोड़ा पुलिस प्रोटेक्शन ज़्यादा रखो क्योंकि माहौल बहुत गर्म है। जैसे अभिषेक का किया था वैसे ही यहाँ पे ये तीसरा केस है। तो मैंने उनको बोला कि इसका कुछ अभी रिजल्ट नहीं आएगा तो मैं भी इनके साथ ही हूँ क्योंकि ये मेरा घर है वार्ड नंबर 1। क्योंकि जैसे अभिषेक ने रखा था वैसे ही मुझे रखना है क्योंकि पहले ऐसा ये गुंडागिरी नहीं चलती थी, पर अभी जो भी आ रहा है गुंडागिरी कर रहे हैं, मैसेज द्वारा, फ़ोन द्वारा या ड्रग्स ले रहे हैं, दारू पी रहे हैं, गार्डन में जाके दारू पी रहे हैं, यहाँ पे बसेस लगे हुए, बाहर के बसेस आ रहे हैं और सब बच्चे आ रहे हैं, वो बाहर के आ रहे हैं। आईसी कॉलोनी के कम है और बाहर के ज़्यादा है। इसके लिए पुलिस को हम लोगों ने एक निवेदन दिया है, उन्होंने एक्सेप्ट किया है। आज आप लोगों ने देखा होगा कि पुलिस वालों ने बहुत अच्छा सा सहयोग किया है और उन्होंने हम लोगों को बोला है कि आपका साथ हम लोग देंगे और मुझे लगता है कि रिजल्ट अच्छा ही आएगा। गणपत पाटिल नगर में भी 10 दिन पहले तो मैंने वही बोला कि गणपत पाटिल नगर में एक हुआ था, एक यहाँ पे हुआ है, मतलब बहुत सारा। वो चाकू का आप बोल रहे हैं बराबर, वो चाकू का भी हुआ था तो हम लोगों ने वो भी बोला पर वो बच गया बेचारा। पर ऐसा बहुत सारे, पर ये ड्रग्स के कारण हो रहा है और ड्रग्स का प्रमाण ये ज़्यादा बढ़ता ही जा रहा है। ये कंट्रोल करने के लिए पुलिस का हम लोगों ने एक निवेदन दिया है कि यहाँ पे एक पुलिस चौकी होनी चाहिए। आज़ाद नगर में एक स्मशान भूमि का अंदरपाड़ा में एक बीट रहना चाहिए, एक सुखजीवन सर्कल में और एक गणपत पाटिल नगर में। तो उन्होंने मुझे बोला है कि हाँ हम लोग रखेंगे करके, उनको कुछ चाहिए होगा तो हम लोग वो भी सहयोग करेंगे। थैंक यू।